हे वारकरी आणि हे आजोबा आणि हे खूप छान डेकोरेशन. चला तर मंडळी मी सांगते तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये काय झालं आणि शेवटपर्यंत ब्लॉग बघा. तर मी आले होते आज इंद्रायणी नदीकडे आणि इंद्रायणी नदीकडे येण्याचं कारण माझं एकच होतं. आपण जेव्हा घरातल्या देवाची पूजा वगैरे करतो आणि नंतर फुलं वगैरे सुकलेले असतात ते पन्नीमध्ये आपण नेहमी जमा करत असतो आणि मग तसंच आपण नदीमध्ये पण टाकत असतो आणि नदीमध्ये टाकणे शुभ मानलं जातं. त्यामुळे आपण नदीमध्ये टाकतो. आता मी तर आले मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये येऊन मला हे डेकोरेशन दिसलं आणि हे डेकोरेशन बघून मला आठवलं, की अरे हां, उद्या तर एकादश आहे म्हणून डेकोरेशन केलं जात आहे आणि त्यासोबत इंद्रायणी नदीची पूजा पण आहे त्यामुळे. आता आम्ही तर जात होतो लाडूचा प्रसाद खाण्यासाठी आणि लाडूचा प्रसाद तर संपलेला होता. तेवढ्यात काकूनं लाडूचा प्रसाद पण घेऊन आलाय आणि मग लाडूचा प्रसाद घेऊन आम्ही आलो वारकरीचं कीर्तन बघण्यासाठी आणि वारकरीचं कीर्तन बघून माझ्या मनाला खूप चांगलं वाटलं होतं आणि कारण की मी खूप दिवसानंतर वारकरीचं कीर्तन बघत होते. आता तेवढ्यात हे आजोबा दिसले मावशीची गप्पा करताना आणि विचारत होते, की "बाळा, ही नोट कितीची आहे?" मावशीने पण सांगितलं, की "आजोबा, ही नोट तर 200 ची आहे." आणि आजोबा पण खूप खुश झाले. आता हे तर बघताय ना कळस किती चमकत आहे आणि किती छान दिसत आहे. आता आम्ही तर निघालो प्रसाद खाण्यासाठी आणि भक्तांची तर रांग खूप लागलेली आहे प्रसाद खाण्यासाठी. आता तर आम्ही आलो प्रसाद खाण्यासाठी आणि प्रसाद तर खूप गोड लागत होता. तुम्ही पण या देवाचा प्रसाद खाण्यासाठी. सो गाईज आजच्या ब्लॉगसाठी तर एवढंच होतं. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर जय श्रीराम.